नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनने पोलिसांना सायलीचा लहानपणीचा खोटो दाखवताच आता मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे आणि पोलीस अर्जुनची मदत करण्यासाठी मधुभाऊंच्या आश्रमात जाऊन जे लहानपणीच म्हणजे सायली आणि प्रिया जेव्हा आश्रमात आले होते तेव्हाच ते रजिस्टर आणि सगळं पाहिल्यानंतर कशा प्रकारे सायलीच्या तिथेच आश्रमात जाण्याचा उलगडा होणार आहे आणि अपघाताच्या दिवशीच्या सत्यामुळे कशा प्रकारे सायली हीच तन्वी असल्याचे सत्य समजणार आहे आणि सायलीच्या त्या आयडीच्या फोटोवरून टेक्नॉलॉजीच या मदतीने सायलीच लहानपणीची तन्वी आहे हे सत्य आता अर्जुन समोर येणार. त्याचप्रमाणे आता प्रियाच्या प्रतिमाला मारण्याचा डाव सायलीने बघितल्याने आता सायली पूर्णपणे प्रियाची वाट लावून प्रिया आता हे सगळं करत असताना सायलीने रंगे हात पकडल्यामुळे प्रियाची आता घरातून कशा प्रकारे पुन्हा एकदा स्वतः प्रतिमा हकालपट्टी करणार हे सगळे आपल्याला आज पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की अर्जुन हा सायलीचे आई बाबा शोधण्यासाठी अगदी जीवाच रान करतोय. म्हणूनच आता तो शाळेतही जातोय, परंतु शाळेमध्ये अगदी नागराजने वेळेवर पोहोचून सगळं प्लॅनिंग चेंज करून टाकलंय. म्हणजेच तन्वीचा खोटो हा मुद्दामच बाजूला करून तिथे प्रियाचा लहानपणीचा खोटो ठेवलाय. हे सगळं करत असताना आता अर्जुनच्या हातात एकच गोष्ट राहते, ती म्हणजे आयडी कार्ड आणि तो जो रजिस्टरचा खोटो म्हणजेच शाळेमधला खोटो. त्या खोटोला आता त्याला अर्जुन फोटो म्हणजे क्लिक करून घेतो आणि तो विचार करतो की आता मला एकच हेल्प घ्यायला हवी, ते म्हणजे की आपले इन्स्पेक्टर सावंत त्यांच्याकडून मदत घ्यायला हवी की नक्की कशा प्रकारे मी हे सत्य शोधू शकतो किंवा मला काय करता येईल. हे सगळं आता शोधत असताना अर्जुन हा सावंतांना तो फोटो दाखवतो आणि म्हणतो की सर, मला या फोटोवरून या मुलीच्या आई-बाबांची ओळख पटवता येईल का हे मला बघायचंय. तेव्हा मग इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात की एक काम करावं लागेल, मला सांगा की ही जी मुलगी तुम्ही म्हणताय म्हणजे तुमची मिसेस बरोबर ना, ती मुलगी ही आश्रमात कुठल्या तारखेला गेली होती काय हे सगळं काही तुम्हाला माहीत आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली कुठल्या तारखेला गेली होती हे मला माहीत नाहीये, परंतु 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, जवळजवळ 22 वर्षांपूर्वीची गोष्ट. आणि हा फोटो माझ्या बायकोच्या लहानपणीचा, एक साधारणतः 4 ते 5 वर्षांची जेव्हा ती होती ना तेव्हाचा हा फोटो आहे. असं म्हटल्यावर आता इथे पोलीस म्हणायला लागतात की बरं ठीक आहे, चालेल, आपण हे सगळं बघूया, मी करतो या सगळ्याचा तपास. परंतु नागराजने इथे खूप मोठा प्लॅनिंग करून ठेवलेला असतो, मुद्दामच अर्जुनला भरकटवण्यासाठी. त्याने वेगळाच कुठल्यातरी मुलीचा खोटो इथे लावल, यामुळे सगळी वाट लागून गेलेली असते. परंतु इथे आता अर्जुन हा सरांना सांगतो. त्याचप्रमाणे ते रजिस्टर शोधण्याचा प्रयत्न करणार असतात. सावंत साहेब म्हणतात की आपण एक काम करूया, आश्रमामध्ये जाऊन मधुभाऊंनी जे रजिस्टर तयार केले होते ते आपण पाहूया. अर्जुन म्हणतो की हो सर, आपण जेव्हा ते विलास मर्डरचे सगळे पुरावे बघत होतो त्यावेळेला तुम्हालाही लक्षात असेल की मधुभाऊने ते सगळे पुरावे हे नोंद करून ठेवले होते आणि आश्रमात कोण कधी आलं याचेही नोंदी होत्या. तेव्हा सावंत म्हणतात की हो, त्याच्यावरूनच मला समजलं. मग ते दोघे जणही आता तिथे आश्रमात जाऊन त्या नोंदी चेक करण्यास ठरवतात. ज्यावेळेला सायली ही मधुभाऊंच्या आश्रमात आली होती ते सगळे रजिस्टर आताचे चेक करू लागतात. म्हणजेच वर्ष जवळजवळ 2002 ते 3 हे वर्ष तिथे चेक केलं जातं. तेव्हा मग इन्स्पेक्टर सावंत ते सगळं चेक करत असतात आणि सगळ्या गोष्टी कशा प्रकारे शोधता येतील या सगळ्यांकडे त्यांचं लक्ष असतं. आता त्यांची पूर्ण टीम, त्याचप्रमाणे अर्जुन, सगळेजण ते फाईल शोधण्याच्या मागे लागलेले असतात. आता आश्रमातली फाईल म्हणजेच जवळजवळ सायली होती 2003 ते 2002 अशा गोष्टी सगळ्या शोधल्या जातात. तेव्हा मग आता अर्जुन ते सगळे फाईल शोधण्यासाठी सावंत सरांना मदत करत असतो आणि नंतर म्हणतो
की हे बघा सर, हे रजिस्टर आहे, हे एकदा मधुभाऊने मला दाखवलं होतं, म्हणून आता अर्जुन हे रजिस्टर सावंत सरांच्या हातामध्ये देतो आणि स्वतःही पडताळणी करत असतो. त्याच वेळेला आता ते रजिस्टर शोधत असताना सावंत साहेब म्हणतात की हे बघा 2002 या वेळेला जेव्हा तुम्ही आश्रमामध्ये, म्हणजेच तुमची बायको जेव्हा आश्रमात आली तेव्हाची ही डेट मेन्शन केलेली आहे. म्हणजेच ही डेट आहे ऑगस्ट महिन्यातली, जवळजवळ ऑगस्ट या तारखेला. आणि 2002 यावर्षी तुमची बायको या आश्रमात आली होती. तेव्हा मग आता अर्जुन तिथे हे सगळं बघतो आणि त्यानंतर मग त्याला धक्काच बसतो की म्हणजे ऑगस्टला या तारखेला सायली आश्रमात आली होती. मग नक्की असं काय आहे? आणि मग तो म्हणतो की एक काम करूया आपण, जी प्रिया सुभेदार आहे ना, म्हणजेच प्रिया मधुकर, तिचे सगळे रिपोर्ट आपण बघूया. म्हणजे तिथे ती कधी आली होती आश्रमात हे सगळे मला बघायघायच. अर्जुनला इथे जरा आता शंका येऊ लागते आणि म्हणूनच तो सारखं रजिस्टरवरती चेक करत असतो, पूर्ण फोकस करत असतो. नंतर मग पुढे जाऊन तिथे तन्वी म्हणजेच अप्रियाचे पूर्ण डेट मेन्शन केलेली असते. ती प्रिया आश्रमात कधी आली, तर प्रिया जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वीच आश्रमात आली होती. म्हणजे इथे अर्जुनच्या लक्षात येत नाही की जवळजवळ प्रिया ही 6-7 महिने म्हणजे जानेवारीला आली होती आणि अर्जुनचा वाढदिवस हा ऑगस्ट महिन्यात याच तारखेला असतो. म्हणजे सायली ज्या दिवशी तिच्या आई वडिलांचा अपघात झाला त्या दिवशी तर आश्रमात आली नसेल ना. तर या तारखेला तन्वी आश्रमात यायला हवी होती. मग नक्की हे काय झालं? म्हणजे सायली या दिवशीच आश्रमात कशी काय आली? नक्की हा काय घोळ आहे असा विचार आता त्याच्या मनामध्ये येत असतो. आणि त्यानंतर मग आता अर्जुन विचार करतो की 1 मिनिट, मला फक्त हे रजिस्टर बघू दे. प्रिया आणि सायली या दोघींच्या आश्रमात येण्याच्या मध्ये जवळजवळ 6 ते 7 महिन्यांचा गॅप आहे. मग नक्कीच यामध्ये काहीतरी गडबड आहे हे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. तर इथे सायलीला प्रतिमाची खूप काळजी लागलेली असते, कारण प्रिया घरी आलीये. त्यामुळे तिला जास्त टेन्शन असतं की जर प्रियाने काही केलं तर, किंवा प्रतिमा त्याच्या धोका जीवाला पुन्हा धोका निर्माण केला तर, किंवा दुसरं काही केलं तर, असं टेन्शन सारखं तिच्या डोक्याला लागून राहिलेलं असतं. तर इथे अर्जुन हा म्हणतो की सर, मला एक पॉइंट जाणवतोय, ते म्हणजे मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते. हे सगळं अचानक असं कसं घडू शकतं? ज्या वेळेला अपघात घडला, म्हणजेच जेव्हा सायली आश्रमात गेली तेव्हा खरंतर ती भट्टी ही जी आश्रमातली बर्थडेट ही माझी आहे आणि हिच्या आश्रमात गेलेल्याचा दिवसही सारखाच आहे. याचा अर्थ असा की त्याच दिवशी हिच्या आश्रमात जाणं म्हणजे मला वेगळं काहीतरी दर्शवते की ज्या दिवशी सायलीच्या आईबाबांचा अपघात झाला असणार त्याच दिवशी ती आश्रमात आली. म्हणजे मला मधुभाऊंनी सांगितलं होतं की सायलीच्या आईबाबांचा अपघात झाला होता आणि ती आश्रमात गेली होती. मग मला हेच लक्षात येते की जी तन्वी होती ना, ती तन्वी म्हणजेच माझी तन्वी, तिच्या आईबाबांचा अपघात म्हणजेच रविराज काका आणि प्रतिमत्याचा अपघात झाला त्यावेळेला खरं तर तन्वीने जायला हवं होतं ना आश्रमामध्ये. मग त्यावेळेला सायलीची एंट्री कशी काय झाली आश्रमात? तन्वी ही अगोदर गेली, म्हणजेच प्रिया ही अगोदर गेली आश्रमात आणि त्यानंतर सायली. ज्या दिवशी माझा वाढदिवस त्या दिवशीच अपघात आणि त्याच अपघाताच्या दिवशी सायली आश्रमामध्ये. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे मला हे जरा वेगळं काहीतरी वाटतंय. तेव्हा मग सावंत साहेब म्हणतात की आपण एक काम करूया, आपण तुमच्याकडे हा जो काही फोटो आहे ना आयडीवरचा त्याच्यावरून काही मिळतंय का बघूया. म्हणजे या आयडीच्या फोटोवरून आपण टेक्नॉलॉजीच्या मदतीने ही लहान मुलगी नक्की कशी दिसते आणि तिचा चेहरा काय, फोटो जरी खराब असला तरी आपण हा चेहरा नक्कीच ओळखू शकतो ना. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजीच्या मदतीने हा चेहरा ओळखण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सर, हे पॉसिबल आहे. तेव्हा मग ते म्हणतात की हो, आपण नक्कीच प्रयत्न करू. हे सगळं कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच शोधून काढू.
अर्जुन आणि सावंत सर दोघजणी आता त्याच कामाला लागलेले असतात. कारण जर या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला काहीतरी सापडेल असं त्यांना माहीत पडलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुनला सर म्हणतात की ठीक आहे, आपण एक्सपर्टला बोलावून घेऊया आणि या सगळ्या खोटोंची व्यवस्थितपणे नोंद घेऊया. तर त्यावेळेला जेव्हा टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सायलीचा जो आयडीवरचा फोटो आहे तो तिथे अपलोड केला जातो, त्याच वेळेला एक मोठं सत्य आता अर्जुन समोर आलेलं असतं. आता तो फोटो हा व्हेरीफाय होत असतो. सगळ्या डिटेल्स या टेक्नॉलॉजीच्या मदतीने सगळ्या व्यवस्थितपणे दिसत असतात. आणि हे सगळं होत असताना आता अर्जुन हा वाट बघतो आणि म्हणतो की 1 मिनिट आपण आता बघूया. तर अर्जुन त्या फोटोची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. आणि खरं तर रजिस्टरमध्ये म्हणजे शाळेच्या रजिस्टरमध्ये त्याला सायलीचा फोटो सापडलेला असतो, परंतु त्याला त्यामध्ये जरा काहीतरी गडबड जाणवत असते. आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा तो फोटो बघायला सुरुवात करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हे सगळं चुकीचं चाललं, म्हणजे हे फसवलं गेलेलं कारस्थान आहे हे त्याच्या आता लक्षात येत असतं. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो की सर, मला काहीतरी यामध्ये गडबड वाटते. तर त्याच वेळेला आता तो फोटो हा प्रोसेसिंगमध्ये येऊन व्यवस्थितपणे आता तो चेहरा दिसू लागतो. त्याच वेळेला जेव्हा तो आता फोटो कंप्लीट होतो तेव्हा त्या फोटोमधला चेहरा हा सेम तन्वीचा म्हणजेच लहानपणीच्या तन्वीचा असतो. आता हे पाहिल्यानंतर अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो की हा फोटो तन्वीचा आहे, म्हणजे हे आयडी कार्ड हे सायली म्हणजेच तन्वीच आहे. हे सगळं आता अर्जुनच्या समोर सत्य आलेलं असतं. खरं तर आता अर्जुन समोर पूर्ण काही पुरावा नसतो, परंतु टेक्नॉलॉजीच्या मदतीने तरी अर्जुनच्या हाती सायलीचा लहानपणीचा फोटो म्हणजेच ती तन्वी असल्याचं सत्य हे आता समोर आलेलं असतं. तर इथे प्रिया मात्र खूपच जास्त रागावलेली असते आणि ती प्रतिमाच्या बाबतीत चिडचिड करत असते. कारण की जर प्रतिमाने तिला ओळखलं किंवा ती जे काही करते त्या बाबतीतले सगळे मनसुबे हे प्रतिमाला समजले तर मात्र आता प्रतिमा ही काहीही करू शकते आणि ती आता हळूहळू ब्री होते असं तिने सांगितल्याबरोबर आता प्रियाला आणखीनच भीती वाटू लागलेली असते की जर माझ्याबद्दलच सत्य या प्रतिमाला समजलं तर, आणि मी तिची मुलगी नाही तर सायलीच तिची मुलगी आहे हे जर तिला हळूहळू आठवू लागलं तर मग काय करायचं. आणि एखादी जर गोष्ट सायलीबद्दलची तिला समजली तर माझे पूर्णपणे वांदेच होणार आहेत हे आता प्रियाला समजलेलं असतं. म्हणूनच तिला आता खूप चिड येत असताना ती विचार करते की या प्रतिमाच मला काहीतरी ना केलं पाहिजे आणि जर ही अशीच ब्री झाली तर माझे आणि त्या नागोबाचे दोघांचेही हाल होतील. म्हणूनच ती मुद्दामच प्रतिमाला पुन्हा पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न सुरू करते. आता प्रतिमा ही गपचूप किचन काम करत असते तेव्हा प्रिया लांबूनच विचार करते की चला आता ही चांगलीच तावडीत मला सापडली. घरात कोणीही नाहीये. ती सुमन मूर्ख बावळट तिच्या कामामध्ये असेल, तो रविराज किल्लेदारही इथे नाही, म्हणून ती ठरवते की आता आपण जायचं आणि या प्रतिमाची मानकुडी आवळून टाकायची, म्हणजेच तिला गळा दाबून मारून टाकायचं की काय असं पूर्ण तिच्या डोक्यामध्ये येत असतं. कारण सारखी सारखी प्रतिमा तिच्यावर लक्ष ठेवून असते. आणि जेव्हा प्रिया विचार करते की मी कुठेतरी बाहेर जाऊ, काहीतरी करू, त्यावेळेला नेमकी प्रतिमा येते आणि तिला प्रत्येक वेळेला अडवत असते. आणि प्रतिमा त्याचप्रमाणे सुमन दोघी जणीही तिला सारख्या सारख्या अडवत असतात. याचा तिला आता राग आलेला असतो आणि त्याचमुळे ती किचनमध्ये जेव्हा काम करत असते त्याच वेळेला प्रतिमाला मारण्यासाठी म्हणून प्रिया जवळ आलेली असते. ती ठरवते की एकतर हिला या आगीवरच ढकलूया, नाहीतर पुन्हा एकदा हिला भाजून काढून हिच्या गळ्याला चांगलाच शेक लागू दे, तिचा चेहरा पुन्हा जळला जाऊ दे. आणि त्याचप्रमाणे हिला आता मी मानगुटी किंवा आवळून काहीतरी करून मारणारच. ती चपात्या बनवत असताना तेवढ्यातच तिथे आता प्रिया येते आणि तिला ढकलण्याचा जोरदार आता प्रयत्न करणार असते. आणि सायलीला आता राहवत नसतं, कारण सायलीला प्रतिमाची
खूप काळजी लागलेली असते. खरं तर रक्ताची ओढ ही आपल्या रक्ताच्या माणसांपर्यंत जाते असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही. कारण सायलीला प्रतिमाची काळजी वाटत असते. प्रिया त्या घरात असताना प्रिया प्रतिमाच्या बाबतीत काहीही चुकीचं घडवून आणू शकते हे चांगलंच तिला माहीत असतं. आणि म्हणूनच ती हे सगळं करायला आता विचार करत ती प्रतिमाच्या घरी देखील यायला निघालेली असते. सायली आता दरस्त्यातच असते. तेवढ्यात प्रिया तिथे पोहोचलेली असते आणि प्रिया पोहोचल्यानंतर म्हणत असते की चला चला, आता मला काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणून ती आता सायलीस म्हणजेच प्रिया समोर तिच्या गळा धरायला लागते आणि तिला ढकलण्याच्या प्रयत्नात असते. तेवढ्यातच समोरून आता सायली येते. आता सायली आल्याबरोबर ती जोरात प्रतिमा त्या असा आवाज देते. तेव्हा प्रतिमा आता घाबरते आणि म्हणते की सायली, अगं काय झालं? तेवढ्यातच पटकन प्रिया बाजूला होते आणि प्रिया बाजूला होत असताना ती काहीतरी मुद्दाम तिथे किचनमध्ये घेण याच नाटक करू लागते. तेव्हा सायली येते आणि म्हणते की प्रतिमा, त्या तुम्ही ठीक तर आहात ना? तुम्हाला काही झालं तर नाही ना? तेव्हा मग प्रतिभा म्हणते की नाही. अग सायली बाळा, असं का बोलतेस तू? मला काहीच झालं नाहीये, मी अगदी व्यवस्थित आहे. त्यावेळेला मग प्रिया म्हणते की अग सायली, तू इथे. तेव्हा मग सायली खूप चिडते आणि अक्षरशः ती प्रियावर धावून जाते आणि म्हणते की तुला लाज नाही वाटत का हे सगळं करताना? तेव्हा आता प्रिया म्हणते की अगं असं काय बोलतेस काय तू? मला लाज कशाला वाटायला हवी? नक्की काय झालंय तुझं आता? तेव्हा मग सायली चिडते आणि म्हणते की तू आता काय करत होतीस माहिती आहे ना तुला? अग तू आता प्रतिमा त्याला त्या आगीवर ढकलण्याचा प्रयत्न करत होतीस, त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होतीस तू. तेव्हा मात्र आता प्रतिमाला जबरदस्त असा धक्का बसतो. ती म्हणते की काय बोलतेस तू सायली? तेव्हा सायली म्हणते की हो, देवाची कृपा आणि मी वेळेवर आले प्रतिमा, नाही तर आता तुमच्याबद्दल खूप मोठा अनर्थ घडला असता. मला खरंच कळत नाहीये की मी आता काय करू. मला खरंच खूप काळजी वाटते तुमची. तेव्हा मग प्रतिमाला आता धक्काच बसतो की हे सगळं आता प्रिया माझ्यासोबत करत होती की काय? तेव्हा आता तिच्या लक्षात येत असतं की हो, मला असं जाणवत तर होतं की कोणीतरी माझ्या मागून येत्य नक्की, परंतु ती प्रिया कशासाठी येत होती नक्की हे तिला काहीच कळत नसतं. म्हणून आता तेवढ्यातच प्रतिमा म्हणते की काय ग तन्वीजे, काही? सायली म्हणते ते खरं आहे का? तू माझ्या जीवावर उठली होतीस का? त्यावेळेला मग आता तन्वी कुठे कबूल करते. ती म्हणते की नाही अगं आई, मी असं का करू? मी तुझ्या जीवावर का बरं उठू? अगं तसंही तू मला आधार दिलायस ना? अग तू मला पुन्हा या घरात घेतलेस. मी असं का वागू? मला खरंच कळत नाही आई, तू असं प्लीज बोलू नकोस ना. तेवढ्यातच रविराज आलेला असतो. रविराज आल्याबरोबर आता लगेच विचारतो की काय झालंय? तेव्हा सायली आता थांबत नाही. सायलीला काही करून प्रियाच सगळं कारस्थान आता काकांसमोर आणायचं असतं. ती म्हणते की काका, बरं झालं तुम्ही पण आलात. मला खरंच खूप भीती वाटते आणि मला खरंच खूप चिंताच वाटत होती आत्याची, म्हणून खरतर तर मी इथे आले होते. मला अर्जुन सरांकडून समजलं की तुम्ही एका कामासाठी महत्वाच्या बाहेर गेलायत, म्हणूनच मी इथे आत्यांच्या काळजीपोटी आलीये. परंतु इथे आल्याबरोबर मला एक भयंकर चित्र समोर दिसलं. ते म्हणजे आत्या इथे गॅसकडे काम करत असताना ही प्रिया मागून आली आणि तिने त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ढकलण्याचा आगीमध्ये प्रयत्न करत होती. हे ऐकल्यानंतर आता रविराजला धक्काच बसतो. तो म्हणतो की काय खरंच बोलतेस तू सायली? हे सगळं? सायली म्हणते की हो, मला हे सगळं पाहून खरंच खूप धक्का बसलाय, म्हणून मी काहीच बोलू शकत नाहीये. खरंतर पण ही तुमची मुलगी आहे, तुमचा निर्णय सर्वस्वी असणार आहे. परंतु मला आत्याची खरंच खूप काळजी वाटते. जर आता मी वेळेवर इथे आले नसते तर काय झालं असतं? तेव्हा प्रिया म्हणते की एक मिनिट उगीचच ना, तू नसत्या गोष्टी सांगू नकोस सायली. तुला तिथे त्या सुभेदारांच्या घरात तू मला कल्लीस, आता इथूनही मला तेट करण्याचा प्रयत्न करतेस तू मुद्दाम.
माझ्या आई वडिलांच्या घरातूनही तू मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतेस का करतेस तू हे सगळं. तेव्हा आता प्रिया म्हणते की तू जे काही करायचे ते कर, परंतु माझ्या आईची माझ्यावर खूप माया आहे. ती मला अजिबात इथून बाहेर काढणार नाही, आले का लक्षात तुझ्या. तेव्हा आता रविराज तिच्या या आत्मविश्वासाकडे अगदी बघतच राहतो आणि म्हणतो की वा बघितलंस प्रतिमा, तू एकदा का हिला घरी ठेवून घेतलेस. ती तुझ्या प्रेमाची आता परीक्षा बघायला लागली आणि तुला सरळ सरळ ती ब्लॅकमेल करते की तू इथे तिला राहू देशील वगैरे सगळं काही बोलते. तेव्हा मग नागराज हे सगळं बघतो आणि म्हणतो की आता काय होणार आहे काय माहिती. या प्रियाला पण घाई करण्याची काय गरज होती. इथे नेमकंच या सायलीने पाहिलं तेव्हा प्रिया गप्प बसलेली असते आणि नंतर आता हे सगळं होत असताना सुमन तिथे येते आणि म्हणते की 1 मिनिट मलाही काहीतरी बोलायचं. तेव्हा सुमन म्हणते की साहिली, जे काही बोलते ना ते खरं बोलतीये रविराज भाऊजी आणि वहिनी. मीही प्रियाला इथे असं पाहिलं होतं, म्हणजेच तुमच्या मागे ती आली होती आणि तुमचा गळा धरण्याचा तिने प्रयत्न केला होता आणि तुम्हाला मारण्याचाही ती प्रयत्न करत होती. आता हे ऐकल्यानंतर रविराज म्हणतो की ऐकलंस प्रतिमा, ज्या मुलीला तू या घरात थाला देतीयस ती मुलगी तुझ्या जीवावर उठलीय आणि हे सगळं ती करते. तुला काहीच कसं वाटत नाहीये. या मुलीच्या बाबतीत अजिबात तू विश्वास ठेवू नको. ही मुलगी म्हणजे अत्यंत विश्वासघातकी आहे. कसल्याही प्रकारचा विश्वास तिच्यावर तू ठेवू नकोस असं म्हटल्यावर आता प्रिया बिथरते आणि त्यावर अश्विनही तिथे येत असतो आणि त्यांचा इथे सगळा आवाज ऐकून अश्विनलाही धक्काच बसतो की नेमकं सगळं काय चालू आहे. रविराज म्हणतो की बघितलंस, आता स्वतः सुमनने बाजू घेतली. ती तर सायलीची बाजू घेणारच नाही ना. तिने जे काही खरं आहे तेच ती सांगणार आहे. मग अश्विन येतो आणि म्हणतो की काय झालंय काका, तुम्ही पुन्हा एकदा तन्वीला का बरं बोलताय. तेव्हा रविराज म्हणतो की तुझ्या बायकोला विचार की तिने काय प्रताप केलेत ते. अरे ती प्रतिमाला, माझ्या बायकोला मारण्याचा प्रयत्न करत होती. आता ती आगी जवळ तिला ढकलणार होती आणि तिचा गळा दाबणार होती. अश्विन म्हणतो की 1 मिनिट काका प्लीजच, काही आरोप नको लावस ना तू तन्वीवर. अरे तुझी मुलगी आहे ती, इतका तरी भांड बाळग. तेव्हा प्रतिमा म्हणते की अश्विन, भान बाळगायला आम्ही भान बाळगलंच आहे म्हणून तर तिला इथे घरात ठेवून घेतलं, परंतु ती हे जे काही वागते ना ते आम्हाला अजिबात पटत नाहीये. तिने मला मारण्याचा प्रयत्न केला, स्वतः पेट्रोल जळ टाकून जळत होती, परंतु मी तिला त्यावेळेला घरात घेतली, वाचवली, परंतु आता मात्र ती मलाच मारायला निघाली आहे. तेव्हा आता लगेचच इथे अश्विनला सुमनही बोलून दाखवते की अश्विन बरोबर बोलतात. प्रतिमा वहिनी सायलीनेच नाही तर मीही ते सगळं पाहिलेलं आहे. आता सुमनने देखील प्रियाच्या बाजूने, प्रियाच्या विरोधात साक्ष दिल्यामुळे तिचा खरा शेर आता अश्विन समोरही आलेला आहे. तर आता हे सगळं सत्य जेव्हा सगळ्यांना समजणार तेव्हा प्रियाला सगळे जण कसे घराबाहेर काढणार आणि प्रियाचे कसे हालहाल होणार हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.